चंदगड तालुक्यातील शिवदुर्ग शेतकरी गट मांडेदुर्ग यांच्या स्थापनेपासूनच गंभीर अनियमितता, बोगस सभासद नोंदणी, शासन नियमांचे उल्लंघन, कोटींचा अनुदान भ्रष्टाचार, खोटी बिले, नियमबाह्य प्रकल्प अंमलबजावणी, बेकायदेशीर मशिनरी बसवणे आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आलाय। आज मनसेच्या वतीने जिल्हा अधीक्षक कृषी विभागीय कार्यालय कोल्हापूर येथे निदर्शने करून जिल्हा कृषी अधिकारी जालिंदर पांगरे आणि प्रकल्प संचालक आत्मा रक्षा शिंदे यांना या संदर्भात निवेदन देण्यात आलं। या निवेदनात बोगस सभासद नोंदणी, गट नंबर शिवाय अनुदान, भाडेपट्टीचा नियमभंग, आत्मा योजनेत प्रचलित मापदंड असूनही नियमबाह्य अभ्यास दौऱ्यावर तब्बल 17 लाख रुपये खर्च, जुन्या मशिनरी बसवून खोटी जीएसटी बिले जोडून शासनाची फसवणूक, खोटी मशिनरी बिले देणाऱ्या कंपन्या आणि दुकानदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी, शासकीय किंवा निमशासकीय कर्मचारी बोगस शेतकरी म्हणून दाखवले, असे अनेक आरोप मनसेच्या वतीने करण्यात आलेत। यावेळी बोलताना मनसेचे शहर अध्यक्ष प्रसाद पाटील म्हणाले, गोरगरीब शेतकऱ्यांचा घामाचा पैसा या पांढरपेशी पुढाऱ्यांच्या बगलबच्च्यांना देण्याचा डाव या कोल्हापूर जिल्ह्यातल्या कृषी अधिकाऱ्यांनी या ठिकाणी आखलेला आहे। शिवमुद्रा शेतकरी गट मांडेदुर्ग तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर या शेतकरी गटानं हा बोगस शेतकरी गट स्थापन केलेला आहे। जवळपास 70 ते 80 याचे सभासद हे शासकीय अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, प्राध्यापक आहेत, तलाठी आहेत, ज्यांचं वार्षिक उत्पन्न 7 लाखापेक्षा जास्त आहे। अशी जी काही लोक आहेत त्यांना याच्यामध्ये सभासद घेतलेला आहे। काही गोरगरीब शेतकरी ज्यांना अंगठा उठवला जातो, ते आयुष्यात त्यांनी आजपर्यंत कधी सही केली नाही, त्यांच्या सह्या मारून या ठिकाणी हा बोगस गट स्थापन केलेला आहे। शासनाची कोणती परवानगी घेतलेली नाही। 1 कोटी रुपये अनुदान लाटून यांनी जुन्या मशिनरी दुसऱ्या शेडमध्ये या ठिकाणी त्यांनी बसवलेले आहेत। 1 कोटी रुपये अनुदान शासनाचं मंजूर करून घेत असताना हे प्रकल्प कुठल्या गट नंबरवर आणि कुठल्या सर्वे नंबरवरती उभारला जाणार याची माहिती न देता शासनाने त्यांना 1 कोटी रुपये अदा केलेले आहेत। स्वतः जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष होते, त्यामुळे फार मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झाले। या शिवमुद्रा गटाच्या चौकशीचे तत्कालीन पालकमंत्र्यांनी देखील चौकशीचे आदेश दिले होते, मात्र पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी देखील या कृषीच्या अधिकाऱ्यांनी कोलतांडा दिलेला आहे। सगळ्यात महत्वाची बाब, खोट्या मशिनरी आणून जुन्या स्क्रॅप मधल्या मशिनरी तिथे बसवलेल्या आहेत। याबरोबर तत्कालीन तालुका कृषी अधिकारी किरण पाटील यांना हा सगळा मॅनेज केलेला असताना, तो उपविभागीय कृषी अधिकारी झालेला असताना, तक्रार असताना देखील चौकशी चालू असताना त्याने 15 लाख रुपये त्या गटाच्या खात्यावरती त्यांनी वर्ग केलेले आहेत। जीएसटीची खोटी बिलं जोडलेली आहेत। आज अशा पद्धतीने शासनाचं 1 कोटी रुपये यांनी लाटलेले आहेत। गोरगरीब शेतकऱ्याला पीएम किसानचं 1500 रुपये देताना शासन त्या शेतकऱ्याला 15,000चा घाम गळतं, मात्र या ठिकाणी कोट्यावधींची खैरात वाटली जात आहे। इथून पुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे प्रकार खपवून घेणार नाही। जिल्हा कृषी अधिकारी पांगरे यांनी आम्हाला आता अभिवचन दिलेलं आहे, पुढील 5 मिनिटांमध्ये ते जिल्हा पोलीस प्रमुख, या ठिकाणी इन्कम टॅक्सचे आयुक्त, जीएसटीचे आयुक्त, सेल्स टॅक्सचे आयुक्त, फूड अँड ड्रग्स अन्न औषध प्रशासनाचे आयुक्त, शिवाय तत्कालीन प्रकल्प संचालक आणि तत्कालीन जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी यांना बडतर्फीसाठी ते वरिष्ठांना प्रस्ताव देणार आहेत। आणि यांचं मुंबईचं जे दक्षता पथक असतं त्यांच्या मार्फत याची चौकशी करून सगळ्यात महत्वाचा मुद्दा ते आदरणीय जिल्हा पोलीस प्रमुखांच्या मार्फत, पोलीस यंत्रणेमार्फत या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे लेखी अभिवचन घेतल्याशिवाय आम्ही इथं हलणार नाही। आणि पुढचे 7 दिवसाची आम्ही या पांगरे साहेबांना मुदत देतोय। 21 ऑगस्ट पर्यंत जर का या दोषी भ्रष्ट अधिकाऱ्यांवर आणि त्या शेती गटाच्या बोगस पदाधिकाऱ्यांच्यावर, बोगस शेतकऱ्यांच्यावरती कारवाई नाही झाली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पांगरेंच्या केबिन मध्ये घुसून त्यांच्या तोंडाला काळं फासून मनसे स्टाईल आंदोलन केल्याशिवाय गप्प बसणार नाही। येत्या 7 दिवसांच्या आत सर्व दोषींवर कठोर कारवाई न केल्यास जिल्हा कृषी कार्यालयात घुसून संबंधित अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासून झटका आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेने यावेळी दिलाय।
यावेळी निलेश धुम्मा, निलेश आजगावकर, यतीन होरणे, अभिजित राऊत, अजिंक्य शिंदे, अरविंद कांबळे, संजय चौगुले, राजन हुल्लोळी, सुनील तुपे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.